निर्यात बंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अडकलेले आहेत। कारण कांद्याला कधी नव्हे ते 1200 ते 1700 रुपयांचा भाव मिळालेला आहे, पण माल वाहतूकदारांच्या संपामुळे माल एपीएमसीत पडू नये। त्यामुळे निर्यात बंदी आणि वाहतूकदारांचा संप या दोन्हीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करतात। शेतकऱ्यांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात। ट्रक चालक संपाचा असा परिणाम झालाय की आता लोडिंग होणार नाहीत गाड्या आणि कांद्याला जवळजवळ 2000 भाव तर शेतकऱ्याला कवडी मुत्र किंमत राहिलेली नाही। आज वाहन संपानं जर ही कांदा नाही उचलला तर त्या कांद्याचा शेतकऱ्यांनी तिथं खतच करायचं काम आहे। शेतकऱ्याला दवाखाना करायची परिस्थिती राहिली शेतकऱ्याची। आम्ही मेडिकलमध्ये गोळ्या खाऊन जगतो। निर्यात बंदीमुळे आधीच त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता ट्रक चालकांच्या संपाचा देखील परिणाम भोगावा लागत आहे। 4 दिवसापासून शेतकरी हा कांदा काढू म्हणून बॅगा भरून ठेवल्या आणि अचानक कळालं की आज वाहन बंदी आहे, ट्रक त्या ठिकाणी येणार नाहीत, मार्केटमध्ये व्यापारी येणार नाहीत, शेतकरी निम्मा हापकला राव। मला सांगा, आज अचानक असा संप पुकारणं म्हणजे शेतकरी गाळात घालण्याचं काम आहे। तर दुष्काळ पडलाय, शेतकऱ्याचं पुढच्या पिकाची काय त्याला काय म्हणजे येईल सांगताच येत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निर्यात चालू करून शेतकऱ्याला कसं त्याच्या खिशात त्याचे 4 पैसे भेटतील याचा विचार करावा। माल आज लोडिंगच नाही झाला तर उद्या माल येऊ शकत नाही। आमचा शेतात माल तसाच बॅगा भरून ठेवलेल्या आहेत। ह्या ट्रक चालक संपाचा असा परिणाम झालाय की आता लोडिंग होणार नाहीत गाड्या। लोडिंग इथलाच माल नाही गेला तर आमचा बाहेरचा माल येणार नाही। 2 पैसे आम्हाला मिळले तरच आमचे लेकराबाळाचं जीवन सार्थकी लागणार। आमच्या बी लेकराबाळाचा शिक्षणाचा वगैरे खर्च आहे। 4000 डायरेक्ट 2000 रुपये पर्यंत भाव आलेला आहे आणि कांद्याला जवळजवळ 2000 भाव तर शेतकऱ्याला कवडी मुत्र किंमत राहिलेली नाही। कांदा आज वाहन संपानं जर ही कांदा नाही उचलला तर त्या कांद्याचा शेतकऱ्यांनी तिथं खतच करायचं काम आहे। दुसरं काही नाही, खतच करायचं। शेतकऱ्याला दवाखाना करायची परिस्थिती राहिली शेतकऱ्याची। आम्ही मेडिकलमध्ये गोळ्या खाऊन जगतो। डॉक्टरकडे जायचं सुद्धा आमच्याकडे पैसे नाही सध्या कंडिशनला। दुहेरी संकटात सध्या शेतकरी सापडला अशी परिस्थिती सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले शेतकरी सांगतात। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।